राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरूपात मदत देणार, प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांची माहिती। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी रोख स्वरूपात मदत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। मुंबई शहरातून 11 लाख रुपये मदत जमा झाली आहे। प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येकी 5-5 लाख रुपयांची मदत रोख स्वरूपात जमा केली जाणार असून ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी मंगळवारी दुपारी 12 वाजता दिली। मुंबई येथील प्रदेश कार्यालयासमोर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी माजी मंत्री आमदार राजेश टोपे यावेळी उपस्थित होते। खासदार शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या सूचनेनुसार पक्षाने राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे। मुंबई महानगरातून रोख स्वरूपात मदत जमा करण्यात आलेली आहे। राज्यभरातील सर्व जिल्ह्यांमधून मदत जमा केली जाईल आणि ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली। प्रकारच्या मदतीचा जो आम्ही आव्हान केलं होतं त्याच्या बाबतीमध्ये पूर्तता करतो। विशेषतः काल सुप्रियाताईंनी आणि आम्हाला सर्वांना सूचना केलेल्या आहे, पवार साहेबांनी सूचना केलेल्या आहे की बऱ्याच ठिकाणून आता धान्य वगैरे सगळे येत आहे, त्यापेक्षा आता आपण वैयक्तिक आपण जे अफेक्टेड आहेत ज्यांना त्या ठिकाणी शेतकरी जो अडचणीत आलेला आहे त्याला आता स्वतःहून आपण त्यांचं घर उभं करण्यासाठी सरकार 5,000 देत आहे, पण आपण त्याच्यापेक्षा चांगल्या प्रकारे त्या आपल्याला शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आता मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज 11 लाखाचा त्यांनी गोळा केलेला आहे। 11 लाखाच्या व्यतिरिक्त आता प्रत्येक जिल्ह्यातून 5-5 लाख अशा आम्ही महाराष्ट्रातून आर्थिक व्यवस्था करून त्या असलेल्या बाधित शेतकऱ्यांना त्यांच्या कुटुंबांना आता आर्थिक मदत देण्याच्या बाबतीमध्ये आम्ही निर्णय घेतला। ऊसतोडणी मुकादम व कामगारांकडून फसवणूक प्रकरणी दाखल गुन्ह्यांच्या अनुषंगाने कोरेगावच्या प्रांताधिकारी कार्यालयात बुधवारी बैठक। ऊसतोडणी मुकादम आणि कामगारांकडून कोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झालेली आहे। या विषयात कोरेगाव पोलीस ठाण्यात प्रलंबित असलेल्या गुन्ह्यांच्या तपासाच्या अनुषंगाने प्रांताधिकारी प्रमोद कुदळे यांनी बुधवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजता प्रांताधिकारी कार्यालयात विशेष बैठक आयोजित केली आहे। रयत क्रांती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर जाधव व सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय सुतार यांनी मंगळवारी सायंकाळी 5:45 वाजता याबाबत माहिती दिली। कोरेगाव तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांची राज्यातील तसेच परराज्यातील ऊसतोडणी मुकादम आणि कामगारांकडून फसवणूक झालेली असून कोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये तपास करण्यात आलेला नाही। फसवणुकीची ही रक्कम कोटी रुपयात असून सर्वसामान्य शेतकरी त्यामध्ये भरडला जात आहे। याविषयी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रयत क्रांती शेतकरी संघटना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रयत्नशील असून त्यांच्या पुढाकाराने प्रशासनाच्या पुढे हा विषय नेण्यात आला होता। गेल्या सोमवारी याविषयी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते, त्यावेळी त्यांनी 2 दिवसात बैठक आयोजित करणार असल्याचे सांगितले होते। मात्र 1 आठवडा उलटून गेला तरी बैठक आयोजित न केल्याने मधुकर जाधव व दत्तात्रय सुतार यांनी मंगळवारी सायंकाळी प्रांताधिकारी कुदळे यांची भेट घेऊन याबाबत विचारणा केली। त्यांनी तातडीने या विषयात बुधवारी बैठक आयोजित केली आहे। तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे आणि पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांना बैठकीस उपस्थित राहण्याबाबत कळवण्यात आले आहे। आज ऊस वाहतूकदारांच्या संदर्भात जी फसवणूक झाली होती शेतकऱ्यांची, त्या संदर्भात प्रांत साहेबांना, कुदळे साहेबांना आम्ही 8-10 दिवसापूर्वी निवेदन दिलं होतं। त्या संदर्भात प्रांत साहेबांनी आम्हाला शब्द दिला होता की आम्ही 2 दिवसात मीटिंग लावतो पोलीस निरीक्षक संघटना, पण ती मीटिंग लांबली म्हणून आम्ही आज प्रांत साहेबांच्याकडे भेटायला आलो। तेव्हा प्रांत साहेबांनी तात्काळ त्याच्यावर उद्या मीटिंग लावलेली आहे। तरी ज्यांची फसवणूक झालेली आहे, ज्यांचे गुन्हे दाखल झालेले आहेत आणि ज्यांचे गुन्हे दाखल झालेले नाहीत त्याही शेतकऱ्यांनी उद्या 4 वाजता तहसील कार्यालयात हजर आहोत। आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटना, रयत क्रांती संघटना आणि मी सामाजिक कार्यकर्ता या नात्याने प्रांताधिकारी यांना ऊस वाहतुकीच्या संदर्भात मुकादमांनी वगैरे इकडच्या तिकडच्या सर्व जे ऊसतोडणी कामगार आहेत त्यांचे मुकदम यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली होती आणि त्या फसवणुकीच्या अनुषंगाने कोरेगाव पोलीस स्टेशन येथे अनेक गुन्हे दाखल आहेत आणि केले होते, परंतु त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने कोणतीही तपासणी, चौकशी किंवा कुठलीही कारवाई झाली नाही आहे म्हणून आम्ही निवेदन दिलं होतं। त्या अनुषंगाने प्रांताधिकारी कुदळे साहेब यांनी 2 दिवसात मीटिंग लावतो या संदर्भात आम्हाला आश्वासन दिलं आणि त्यानंतर 2 दिवस झाले, 4 दिवस झाले तरी मीटिंग लावली नाही, म्हणून आज आम्ही भेटायला आलेलो आहोत। आज भेट दिली असता
त्यांनी उद्या तातडीने 4 वाजता पोलीस निरीक्षक मल्हार साहेब यांच्यासह आमची मीटिंग लावलेली आहे. तरी माझे आव्हान आहे की ज्या शेतकऱ्यांवर अन्याय झालेला आहे, ज्यांनी गुन्हे दाखल केलेले आहेत, त्या सर्व शेतकऱ्यांनी उद्या आपले कागदपत्र पुराव्यासह तसेच ज्यांचे गुन्हे दाखल करून घेतलेले नाहीत त्या शेतकऱ्यांनी सुद्धा आपले कागदपत्र घेऊन उद्या उपस्थित राहावं. कोदळे साहेब आपल्याला न्याय देण्याच्या भूमिकेत असून ते 4 वाजता बोलवलेलं आहे आपल्याला. त्या अनुषंगाने आपण उपस्थित राहून त्यांच्यापर्यंत ही सर्व दाखल कागदपत्रे दाखवून त्या 4 वाजता आपले कागदपत्रांसह पुराव्यांसह उद्या 4 वाजता प्रांताधिकारी कार्यालय यांच्या कार्यालयात उपस्थित राहावं हे मी आवाहन करतो. मसवड पोलिसांनी रहमतपूरमधील 3 चोरट्यांना केली अटक. मोठ्या प्रमाणावर चोरीतील मुद्देमाल 24 तासात केला जप्त. मसवड पोलिसांनी अवघ्या 24 तासांमध्ये ट्रॅक्टर चोरीचा गुन्हा उघडकीस आणत सुमारे 19,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. रहमतपूर तालुका कोरेगाव येथील 3 चोरट्यांना अटक करून त्यांच्या ताब्यातून ट्रॅक्टर टँकरसह गुन्ह्यात वापरलेले वाहन व साहित्य जप्त करण्यात आले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. याबाबत पोलीस ठाण्यातून मंगळवारी सकाळी 10:30 वाजता मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार गणेश शंकर ढाणे राहणार पाडळी नाम तालुका सातारा यांनी हिरव्या रंगाचा जॉन डियर कंपनीचा 5210 मॉडेलचा ट्रॅक्टर चोरीला गेला असल्याची तक्रार मसवड पोलीस ठाण्यात दिली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी तात्काळ गुन्हा दाखल करत तपासाची सूत्रे हाती घेतली. गुन्हे प्रकटीकरण पथकाला तातडीने सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे आदेश दिले. तपासादरम्यान मसवड ते रहमतपूर या मार्गावरील 50 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यात आरोपी ट्रॅक्टरसह जाताना दिसून आले. ट्रॅक्टरला टँकर जोडला होता, त्यामुळे वेगात ट्रॅक्टर चालवता येत नसल्याने आरोपींनी टँकर रस्त्यामध्ये सोडला आणि ट्रॅक्टर घेऊन पळ काढल्याचे स्पष्ट झाले. तांत्रिक विश्लेषणानंतर हा ट्रॅक्टर रहमतपूर भागात नेण्यात आल्याचे निष्पन्न झाले. सोनवणे यांनी तातडीने हालचाल करत 3 आरोपींना अटक केली. अटक करण्यात आलेले आरोपी हे रहमतपूर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथील असून त्यांची नावे गौरव भागवत पवार, शिवराज नानासो पंडित व संदीप बाळकृष्ण कदम अशी आहेत. या 3 आरोपींकडून चोरीस गेलेला ट्रॅक्टर, ओमनी कार व गुन्ह्यात वापरलेले इतर साहित्य जप्त करण्यात आले. सातारोड येथील एका कंपनीची 2.5 लाख रुपये किमतीची चेंबरची 60 झाकणे चोरीला. कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सातारोड तालुका कोरेगाव येथील एका कंपनीची 2,49,000 रुपये किमतीची चेंबरची 60 झाकणे अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहेत. या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात मंगळवारी दुपारी 2 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी विवेक अशोक पिसाळ या साइट इंजिनियरने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की सातारोड येथील गदगकर हायस्कूलच्या पाठीमागे कंपनीने चेंबरची 60 झाकणे ठेवली होती. अज्ञात चोरट्याने 2,49,000 रुपये किमतीची ही झाकणे चोरून नेली आहेत. चोरीची ही घटना दिनांक 24 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 11:15 वाजण्याच्या दरम्यान घडली असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याच्या विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार नागराज कदम तपास करत आहेत. कोयनानगरला सोमवारी रात्री 12:15 वाजता भूकंपाचा सौम्य धक्का बसला. कोणतीही हानी झाली नाही. कोयना धरण परिसरात सोमवारी रात्री 12:15 वाजण्याच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. या भूकंपाचा केंद्रबिंदू हेळवाग गावापासून नैऋत्यास 3 किलोमीटर अंतरावर होता. भूकंपामुळे कोयना धरणाला कोणताही धोका पोहोचला नसल्याची माहिती धरण व्यवस्थापनाने दिली आहे. या धक्क्यामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नसल्याची माहिती धरण व्यवस्थापनाने सकाळी 6 वाजता दिली. कोयना धरण परिसरात सोमवारी रात्री 12:09 भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून लांब अंतरावर होता. भूकंपाची खोली जमिनीत 5 किलोमीटर होती. कोयना धरण परिसरात भूकंपाची मालिका कायम सुरूच असून नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र हा धक्का कमी तीव्रतेचा असल्याने नागरिकांनी घाबरण्याची गरज नसल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे. भूकंपाने तालुक्यात कोठेही पडझड अथवा हानी झालेली नाही अशी माहिती कोयना धरण व्यवस्थापनाच्या सूत्रांनी दिली आहे.